नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोपीच्या वतीने वकीलपत्रावर सही घेण्यासाठी परवानगी अर्ज कसा लिहायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की जेव्हा आरोपीला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीतून कोर्टात हजर केले जाते तेव्हा त्याच्या बचावासाठी वकील नेमणे आवश्यक असते. अशा वेळी वकीलपत्रावर आरोपीची सही घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला जातो. आता या अर्जात नमूद केले जाते की आरोपी कोर्टात हजर असून त्याची बाजू मांडण्यासाठी वकीलपत्रावर सही घेणे आवश्यक आहे. तसेच जामीन अर्ज किंवा पुढील न्यायालयीन कार्यवाहीसाठी वकील नेमणे गरजेचे असल्यामुळे परवानगी मागितली जाते. आता सर्वप्रथम आपण मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे A4 साईजचा ब्लँक व्हाईट पेज घ्यायचा. अर्जाच्या वरच्या बाजूला 2 इंच जागा सोडायची. अर्जाच्या डाव्या साईडला इकडे अर्जाच्या या साईडला 1.5 इंच जागा सोडायची व इकडे 0.5 सेंटीमीटर जागा सोडायची. त्यानंतर जळगाव येथील मेहरबान न्यायदंडाधिकारी साहेब वर्ग 1 यांच्या कोर्टात आपण अर्ज करणार आहोत. त्याखाली गुन्हा रजिस्टर नंबर उजव्या साईडला लिहायचं. मध्यभागी सरकार, फिर्यादी पक्ष आहे, विरुद्ध आरोपी आणि इथं आरोपीचे नाव. ठीक आहे. आता मोठ्या अक्षरात वकीलपत्रावर सह्या करण्याबाबत जो आपला विषय आहे की वकीलपत्रावर सह्या करण्याबाबत तो विषय लिहायचा, मोठ्या अक्षरात लिहायचा. त्यानंतर आरोपीतर्फे विनंती अर्ज की सदर कामी आज रोजी आरोपी मेहरबान कोर्टात हजर केलेले असून आरोपी याची मेहरबान कोर्टात बाजू मांडण्यासाठी त्यांची सही वकीलपत्रावर घेण्यात येणे न्याय व जरुरीचे झालेले आहे. तसेच आरोपी यांचा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज ठेवण्यासाठी आरोपी यांची वकीलपत्रावर सही घेण्यास परवानगी मिळणे न्याय व जरूर झालेले आहे. तरी मेहरबान कोर्टास नम्र विनंती की आता या ठिकाणी जे ॲडव्होकेट असतात, आरोपीच्या वतीने जे ॲडव्होकेट असतात त्यांचं इथं नाव लिहायचं. आता ते यांचे वकीलपत्रावर आरोपी यांच्या सही घेण्यास परवानगी मिळावी ही विनंती. अर्जाच्या डाव्या साईडला स्थळ आणि ज्या दिवशी आपण अर्ज देतो त्या दिवसाची तारीख. अर्जाच्या उजव्या साईडला आरोपीतर्फे ॲडव्होकेट, खाली त्यांचे नाव, वरती त्यांची सही. आता आपण बघूया की हा जो अर्ज आहे हा कोणत्या सेक्शन खाली दिला जातो. तर जर कायदेशीर आधार जर बघितला तर फौजदारीचे जे प्रकरण असतात त्याला आरोपीला स्वतःच्या पसंतीचा वकील नेमण्याचा अधिकार आहे. फौजदारी प्रकरणांमध्ये हा अधिकार भारतीय संविधानाचे कलम 22(1) तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS याच्यामध्ये कलम 340, पूर्वीचा CRPC कलम 303 या अंतर्गत आपण अर्ज देऊ शकतो. ठीक आहे. म्हणून आरोपीच्या वतीने वकीलपत्रावर सही घेण्यासाठी परवानगी अर्ज सादर केला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.